अरे काकू बरं झालं तुम्ही इथंच दिसल्या मला. मी तुमच्याच घराकडे चालली होती ना. मला काम होतं. पप्पा माझ्यासोबत कोणतं काम आहे एवढं अर्जंट? कोणतं काम आहे? हो काकू, आता नवरात्र आहे म्हटलं भजन ठेवा, तर म्हणून मी तुम्हाला पाहायला आली. तुमच्या भजनाचा गोठ आहे ना, तर त्याच्यातल्या बाया कोणत्या दिवशी देता मग दिवस? उद्या मग माय म्हणणं होतं का उद्या गिद्या करून टाका बा, म्हणून मी सांगायला आली तुम्हाला. तर काय म्हणता तुम्ही, येता का उद्या माघारी भजनाले? भजनासाठी अरे काही विचारले पण बिचारे तुला आता मी एकदम कशी हो म्हणून तुला एकदम कशी हो म्हणून माझ्या एकटीवर चालते का भजनाचा ग्रुप? भजनाचा ग्रुपमध्ये लय बाया आहे, त्याचं एक मत घ्या लागल. कोणत्या दिवशी घेता, कोणत्या नाही, कोणाच्या घरी आहे भजन. जरी मी मेन आहे पण मला विचारपूस करावं लागते सगळ्याची. कोणी कामाला जाते, कोणी कुठं जाते, कोणत्या दिवशी साऱ्या बाया सापडते, ते घरी मग भजनाला साऱ्याच बाया लागल ना. असं म्हणजे तुम्ही डायरेक्ट नाही येत भजनाले, तुम्ही दिवस ठरवून येता मग. मग तुम्ही सांगा ना मग तुमचा दिवस कोणत्या दिवशी ठरते, काय ठरते, आणि ठरल्यावर पण आज दुसऱ्या दिवशी सांगा. कारण की फरडा गिरडाचं उपासाचं करावं लागते ना मला. त्या साबुदाणा गिबुदाणा मुरी टाका लागते, दाणे लागते, दाणे भाजा लागते, सगळं काम आहे ना. तर म्हणून राहिली मी. सात दुसऱ्या दिवशी सांगितलं म्हणजे माय बरोबर होते. ते नाचते वाटते त्या घरी. हो करा म्हटलं, लय दिवसाची इच्छा आहे बा भजन करावं चांगलं. आणि काही करा आता, सगळ्याला जेवायला बोलावणं होत नाही म्हटलं, तर मग आपलं काहीतरी अल्पहार द्या म्हटलं सगळ्या बाईले. त्या निमित्तानं आपल्या घरी कार्यक्रम होते, काही होते, म्हणून मग करावं म्हटलं. तर आता तुम्ही सांगा बा कोणता दिवस आहे, काय आहे. हो ते बरोबर आहे, पण मी विचार तुला दिवस सांगून दिला असता उद्याचा. पण कसं आहे, एखादी बाई तिच्या सामटीतला घेऊन ठेवते दिवस, कोणी काही म्हणते. सगळ्याचं मत एकदा एक करून आम्हाला घ्यावं लागते मग निर्णय. त्या घरचा कोणत्या दिवशी ठेवा लागते, काय ठेवा लागते. एकादशीच्या दिवशी हिच्या घरचा आहे, तिच्याच घरी राहते दरवर्षी आपल्या शांताबाईच्या इच्छा. मग माझ घरी ना एकादशीचा दिवस चांगला राहते, शुभ असते लय. बोले देऊन देणार तो दिवस, काय काय दरवर्षी तिनंच घ्यावं असं काही कंपल्सरी आहे काय? नाही त्याचा दिवस पक्का बा. मी तो दिवस देत नाही, कारण काहून त्या बाईच्या इच्छा नेहमीचा दिवस राहते आणि कोणाला देत नाही आम्ही तो दिवस. बाप्पा कशा हवं तुम्ही? दिवसावर का तिचं नाव लिहून ठेवलाय, काय नाव लिहून ठेवले? बरेच दिसता हो तुम्ही. जो सांगायला त्याचा दिवस द्या. पण तुम्ही तेच तिने सांगितलं नाही, काही नाही, आणि तुम्ही ठरवता काय तिला दिवस द्यायचा? त्या नाही बऱ्याच आहे आम्ही. कारण काहून तिचा दिवस ठरला राहते, आम्ही काही दुसऱ्याचा दिवस घेत नाही त्या दिवशी. आमचा ठरलेला घर आहे, ते ठरलेला दिवस आहे, आम्ही तिथंच करतो ते भजन. उद्या माया काही एवढं नेमाचं काम नाही आहे. माया कोणत्याही दिवशी करा मायचं. फक्त देव 8-9 दिवस घरी राहते ना आमच्या घरी. कधी घ्या बापा तुमच्या मतानं, आणि सांगा मग मला कधी आहे तो दिवस. म्हणजे मग करायला बरं होते. का एक गोष्ट विचारू का तुले? विचार ना बापा, विचार ना. कोणती गोष्ट एवढी अर्जंट विचारून राहिल्या? गरबा आहे म्हणते आपल्या घराकडे देवीपाशी, तर तू म्हणते ते ड्रेस घेऊन राहिली म्हणते. गरबा नाचासाठी घेतं का तू खरं ड्रेस? कोण सांगितलं हो? मी ड्रेस घेतो मग गरब्याचा ड्रेस घ्यायला. काही सांगते बा कोणी, आणि तुम्ही काही ऐकता बाया? कोणी कायले काही सांगते म्हटलं असं त्या म्हणून सारे जण म्हणून राहिले. साऱ्याच्या तोंडातून निघून राहिलं. उद्या घेईन मग. साऱ्या जणी म्हणते ना घेऊनच टाको ना, नाचनच म्हटलं मी. गरब्याचा डान्स करूनच म्हटलं. ना बापा कर ना, चांगलं वाटते ना गरब्याचा डान्स केला म्हणजे. आमच्या वेळेस होता नाही बापा, गरबा नव्हता, काही नव्हता. नुसतं कामाला जाणं आणि घरी येणं. नुसतं सोयाबीनचा सीझन राहील देवीच्या वेळेस. आता तुम्हाला तरी बाई मजा गिजा करायला भेटते. काही आमच्या वेळेस काही नव्हतं. घरात राही नाही, फक्त आरतीला जाते घरी वापरचे नाही. आणि रातचं सन्न पसरणे, कारण का सकाळ झाली का आधी सोयाबीन निंदाले चाललं सोय. दरम्यान बाईची खेप धुम राहते ना. घरातील झाला ग सकाळच्या ना, काही नाही. यावर्षी जरासं निचन आहे जीव. नाही तर उठलं का चाललं कामाले. यावर्षी काहून निचन आहे, कारण की सोयाबीन अधिक सोंगाले आलेच नाही ना. सोंगाले आलेच ते तर धूम मस्ती सोंगाची. काय स्पेशल आरती गरब्यासाठी का कोणी घर राहते का? आणि गरबा रातचा असते तर बाया चांगल्या समजा दिवसभर तपून येते आणि चांगले हात पाय पडते. कायच्या ठाई येते मग आरती येत नाही ना गरबाई करत. आता या म्हणा हाय जरासं मोकळ्याचा काय जीव. म्हटलं करा म्हटलं बायले गरबा. तर म्हणे हा म्हणे बाया. मग आता ठेवला ते सारे ना कार्यक्रम गरब्याचा, आणि आता मस्त गरबा होणार आहे, आणि 1 नंबर गरबा ठेवलाय म्हटलं, आणि प्रॅक्टिसही सुरू आहे म्हटलं. एक जण का म्हणे काय घालू म्हणे. आता माय तुला माहित नाही का, साडी घाल, नाही तर गरब्याचा स्पेशल ड्रेस घे. आम्ही मग तिची मजा काय केली माहिती, जीन्स घाल म्हटलं. मग जीन्स घाल तू, तुला वाटते तर. हो या वेळेला भेटलं निसन. म्हणजे नवरात्र झाल्यावरच आता सोंगाले लागून. पण काय माहित बापा किती सोंगा लागते सोयाबीन, आणि किती नाही. पाण्यानं चिबडलं सारं का काय माहित. बापा तुम्ही तर लय दिवसाला झटले हो इकडे. कशा काय आल्या हो? काही नाही हो. आता काकुले विचारायला ती यायचं भजन मंडळ आहे ना, तर म्हटलं भजन मंडळाचा दिवस कोणता खाली आहे बा. आता 9 दिवसात कधी एक दिवस भजन ठेवून देतो म्हटलं. तर म्हणून मी काकू पाशी आली होती विचाराले. काकू म्हणते थांब म्हणते पाहायला विचारतो म्हणते त्याच्या गटातल्या, आणि त्याच्यानंतर सांगा मग घ्या मला. असं मग त्या घरी भजन आहे. अहो आपल्या गरब्याचं काय झालं? गरब्याचं चल ना प्रॅक्टिस गिटिसले. बिना प्रॅक्टिस शिवाय नसता का तिथं? सगळेजण आपल्या दत्त काढून ना. मग आपल्याला लाज नाही व्हाव. म्हणून आपण पहिले प्रॅक्टिस करू एखादीच्या घरी. हो प्रॅक्टिस करून राहिले. एका घरातून निघाले तयार नाही आहे ना. मायका मोहाच्या. आणि कोणाच्या घरी प्रॅक्टिस केल्यापेक्षा आहे ना आपलं देऊ. देवळातच करू ना. आणि लागण वाजवासाठी ते घेऊन येऊ. आणि तिच्यावर डान्स करू आपण सगळ्याजणी. डान्स म्हणजे काय गरबाच्या टेपची कोणारी पोरगी आहे ना आपल्या केलीतली, तिलाच शिकायला.
तसंच आहे, करू करू करते नीच काही ना पण टाकते आणि एक धड काम नाही करत बिचारे. आणि आपण म्हणून राहिलो करा बा यावर्षी घरी आहे तर, नाही तर आहेच दरवर्षी कामाला जाणं. नाही तर कसाच वेळ नाही भेटत. आता चांगला जीव चांगला आहे, हात साबूत आहे, सगळं आहे आणि एक जण नाही तयार होऊन राहिले आणि आपण चालू जाऊ 5-7 जणी आणि 5-7 जणी मग प्रॅक्टिस करू, देवळातच करू. मग लज्जा झाला बाप्पा तुम्हाला यावर्षी. मग चांगलं वाटते पण गरबा गिरबा ठेवला तर लागते जोश. नाही लागत तर काय. आणि यावर्षी लहान लहान लेकराचे कार्यक्रम ठेवू म्हटलं आपण. ते टिकलीचा कार्यक्रम नसते का तो ठेवू. टिकलीचा कार्यक्रम ठेवल्यापेक्षा ते टिकली चिपकाच म्हणून राहिली ना. तर त्याच्यापेक्षा म्हटलं तो फुग्यावाला ठेवून आपण देवीपाशी घेऊन पाण्यात फुगे ठेवायचे आणि मुनक्यानं फोडून टाकू बा. असं काहीतरी तो गेम आहे ना, तसा करू आपण तो गेम. मंडळाच्या पाशी इतके पैसे नाही आहे ते देत नाही फुगे मुग्गे आणाले. आपला टिकलीचा शो करू आपण. लेकराबाचा 1-1 रुपये फी घ्या, कारण की लेकराई एवढे नाही राहत ना. आनंद होती लेकराईले काही नाही. त्याच पैशातून मग बक्षीस देऊन देऊ. हो बिचारे देवीच तर किती महाग झाली. आणि तिथे डीजे गिजे नाचायला पाहिजे आणि असे लहान सहान कार्यक्रम घेतले तर मग त्याच्यातही ते पैसे तयार करावं लागते ना. कुठून नाही ना आपल्याला. आणि जाऊ दे लेकरायचा इच्छा आहे ना, आपणच करू. मग करू बरोबर. लिलावाचा कार्यक्रम म्हणतो तर मग एखादी पोरगी पाहिजे, एखाद्या पोरीला चित्र काढून मागणं. कोणाला मागा बाबा चित्र, कोणाला काढतात एवढं चांगलं चित्र. एखादं पोस्टर दिसतं असं बाईचं ते पाय त्या घरी गिरी असं तर त्या घरी नाही बिचारे एखाद्या हिरोईनचा फोटो असतं आणि त्या टिकलीसाठी लावायसाठी दिला असता मी. पण नाही आहे माझ्या घरी आणि त्या घरी गिरी असं तर आणणं लागन बापा मला. हाय काय तर नाही एखाद्या पोरीला काढून मागा लागन. काढूनच मागा लागन. माघाराबाची पोरगी ना तिला मस्त काढता ते चित्र, बाईचं चित्र काढून दे म्हणा. आणि त्याच्यात मेन म्हणजे अधिक टिकल्याचं तर काय खर्च आहे का. आपल्या बायापाशी टिकल्यात आहे, माझ्यापाशी आहेत टिकल्याचं बाकी काय 2-4 टिकल्या लागते. घ्या बापा समोरा, घ्या समोरा. कसं आहे लेकराला तेवढा हरी घेते, लेकरं चांगले खेळते आणि करते. हो घेतोच आम्ही हक समोरा. आज रात्री लेकराचा कार्यक्रमच ठेवतो आम्ही. टिकली लावायचा कार्यक्रम आहे तो. लिंबू चमच्याचा घेता का कार्यक्रम. लिंबू चमच्यामध्ये मजा येते आणि ते डोळ्याले हे लावून मटकी फोडणं थाई भल्ला मजा येते. पण बिचारा मटकी फोडाले आपल्या घरी हे नाही बिचार घड्डे पाहिजे. माझ्या घरी गड्डे असतात जुन्या पुराण्या दिल्या असत्या फोडाले. आणि पण आता एका लेकरानं खरंच फोडली तर मग नाही पंचायत गड्ड्याची. जाऊ दे ह्या कार्यक्रमाशी एक तर फुग्याचा कार्यक्रम पाण्यात होते का जास्त फोडत नाही लेकरं. जाऊ दे गेले तर पैसे आपण असलो. कोणत्या दिवस घेतात बाहेर विचारून घ्या लवकर मला मोकळ करा. कसं आहे मला टेन्शन आहे ना, कोणत्या दिवशी आहे कोणत्या दिवशी नाही. विचारा मग बायले. हो बेस आहे विचार तुम्ही तुले त्या घरीच सांगायला येतो, डायरेक्ट सांगायला येतो का कोणत्या दिवस आहे का आहे. तू काय टेन्शन घेऊ नको. दारू आहे काय. चल ना आपण 4 जण चॉकलेट खाऊ ना, किंडल जा खाऊ ना. मज्जा आहे ना आपल्या देवीच्या तिथं. टिकलीचा कार्यक्रम आहे तो, फुग्याचा कार्यक्रम आहे म्हणते. पाण्यात तोंड बुलते तो आणि जोग जिकन आणि त्याला पहिलं बक्षीस भेटते म्हणते. मी तर जिंकल्याशिवाय नातच नाही. आणि आता मागची डाळ ना मी किती काही डाळ म्हटलं यांची फी देईन आणि जाईन म्हटलं. मिले तर पैसे आहे हिच्यापाशी. आपल्याला तर भाग्याचं आहे ना. आपण काय करतो रे, आईले मागून पैन. माझ्या आईनं नाही दिले तर मग आजीली मागून. माझ्या आजीले पगार आहे ना त्याच्यातले मागून मी मला देतो ना. उसने देतो ना. काय उसने घरात त्या घरी तर लय पैसे आहे. ती आजीच तर देते तुला पैसे मागतल्या आणि दुसऱ्याला काय मागतो तू. उद्या देऊ नको दे. मग आजीलेच मागत नाही आहे मला ते पैशाची गरज. काय कशा भांडते पोट्ट्या कशा भांडते. आणि बत्त जीवार येत त्याच्या. मागतले तर दिले नाही. तिची बदमाश आहे. छान इले गोष्ट सांगितली. नाही तर आपण ते विचारलंच असतं. अधिक माय बाबा मग बाहेर जाते रातचे आणि रातच्यानी मग काही दिसत नाही. चल मग पैसे मागू. गोरबाई आहे म्हणते ना आपल्या दुर्गा देवीपाशी. पोलाले खेळून देत बा गोलबा. आपण खेळशील काय पोट्टेसोबत खेळू आपण म्हणते बे. कोण म्हणते पोरीले खेळू देते फक्त गरबा. पोरही खेळत असते म्हटलं पोरीसोबत. आपण ह्या दोघीसोबतच खेळू ना गरबा. दुसऱ्या कोणासोबत काय खेळायचं. तुमच्या पाशी पैसेच नाही. तुम्हाला तुमची आई बाबा पैसे देतच नाही. मी आजीले पैसे मागतो. मग माई आजी देते हिच्यापाशी हाय. मग आम्ही दोघी जणी गेम मध्ये भाग घेतो. आम्हीच जिंकतो. वय जाय चिडू नको. आम्ही आणतो पैसे कुठूनही आणून. आम्ही गेम मध्ये नाही दिसलो तर मग म्हणजे म्हटलं चिडून राहिली का. आम्हाला चिडून राहिली देऊ एक इतरून राहिली त्यापाशी पैसे आहे म्हणून. तुला काय वाटतं का आम्ही काय पैसे नाही का आमच्यापाशी. आमच्या आई बाबा का देत नाही का देते. दोघीच्या दोघी चालले लय हुशाऱ्या मारून राहिले तुम्ही. आणि आम्ही भाग घेतो. आम्हीच पहिला नंबर आणतो म्हणून आम्हीच बक्षीस घेतो. ते काही सांगतो तुला देतच नाही ते बाबा. आम्हाला माहित झालं ना. त्या म्हटलं पैसे नाही म्हणजे खर्च केले तर तेव्हा पैसे नाही देत म्हटलं. आणि आता आम्हाला सांगून लायला मला देते काय तुला भागी नाही घेते बेटा. काहीच नाही. आम्ही दिले तर मग आम्हाला कोणी आहे नाही का नातेवाईक. आहे म्हटलं आम्हाला नातेवाईक. आमची तर दादा आहे एक दादा. त्याला मागून आम्ही पैसे तो नोकरीवाला आहे. देते तो आम्हाला. तो दादा आहे ना आम्हाला देणारा. तो दादा आम्हाला किती काही रुपये देते. आम्ही मागत नाही म्हणून. आमच्या आई बाबा म्हणजे मागायचे नाही म्हणून. पण आता मागून आम्ही आज तर मागू ना त्याला. सांगू नको दिल्यावर समजा. सांगतो कोणता दादा कोणता काय काही तुमचा दादा नोकरीवाला नाही काही नाही. कोणी देत असते का कोणाला पैसे घरचे देत असते. आम्हाला कसे आमच्या आईन बाबांनी दिले तसे. जा
जाय जाय जास्त बोलू नको होय घोरी. हा तुले नाही आम्ही कार्यक्रमात दिसलो तर मग म्हणजे आम्हाला आता काय टाट करू नको तू. पोळीसाठी आपण 1 रुपयाची चॉकलेट खाऊ दोघी जण. चल पहिले चॉकलेट खाऊन घेऊ, मग बाकीचे पैसे मी ठेवून देतो, मग घरी नेऊ. कसं हुशार आहे, आम्ही लागून तुम्हाला देतो नेहमीच. हा तू आम्हाला घेऊन नाही लागली. हा तू काय दिवसभरात ठेवते नाही ते पैसे, तू पुले खातो, मग तूच पैसे राहते पैसे आमच्या पैसे लायते, आम्ही घरच्यालेच मागतो. म्हणता मामा आम्ही काही विकत आणू ते त्या मागितलं तर आम्ही देणारही नाही तुले. दिल्ली होतं पण कानी 2 रुपये, मग 2 रुपये थालतो केले म्हणजे मग मापाचे पैसे कुठं लाईन? पैसे नाही लायले पाहिजे काय? देतोच तुम्ही, मी पण देत नाहीत काय? असं म्हणून लायले तुम्ही. आज आमचे पैसे कमी आहे म्हणून लायली. दोघी पैसे कसे आहे मग दोघी पुलते खाले, मग आम्हाला द्यायला काऊन नाही, मग तुम्ही नका खाऊ. आणि तुम्ही दिसल्याने म्हटलं खाताना तर आम्ही आमच्या बच्चा कधीच तैदीन नाही तुम्हाला. कट्टीच खोलून टाकतो, मग आम्ही खेळून नाही देत तुम्हाला. तुम्ही दोघीच आहे ना, आमच्या लय मिठलं आहे म्हटलं. नाही खाऊ. चल मागवली नेऊन ठेवतो पैसे, म्हणजे खायपून मायपून देईन माझे पैसे. हो चल आपण जाऊ, ते पैसे ठेवून देऊ. माझ्या आजीला मी पैसे मागतो टोपवाला. मतलबी आहे पुत्त्या, मतलबी होताले आपल्या बाचं बरोबर गोल खाऊन घेते आणि याच्या बाचं देत नाही, दोघीच खाते. जाऊ दे कळू दे त्याला मतलबीपणा, आपण त्याला दाखवूच कसं असतं मतलबीपणा. लय शाईन्या झाल्या त्या. पण पिंकीने म्हणून ना तू भागणी घेत का म्हणून? तिच्या घरची पिंकीला भागणी घेऊ कोणत्याच कालेकला मत घेऊ देतो आणि आता घेऊ देते का तिले. जाऊ दे, आपल्या काकाला लागते, आपण जिंकू बा. हो बरीच आहे हो, तू तर बरीच चॅट व आलीस नाही तू. हा शेवटी मला गोदाम दुसऱ्याकडून साफसफाई करून घ्या लागली. काकू मी पहिलेच सांगितलं होतं ना तुम्हाला, मा भरोशावर राहू नका तुम्ही. मा भरोशावर राहन तर पाहिजे बा अधिक. म्या दिलेला शब्द पाळला म्हटलं काकू. पण म्या या आता गोदामीची काही म्या साफसफाईची काही गॅरंटी घेतली नव्हती काकू, म्हणून मी आली नाही. आणि माझी तब्येत नव्हती चांगली, नाही तर मी आली नसती काय. हो बाबा काय सांगितलं, पण मला बहिणी भेटे ना भेटाले, आणि भेटली इकडून तिकडून लय नखरे करे. त्यासारखी होती का ती. हे कर म्हटलं का ते तडकन हे करे. धड म्हटलं तिनं चांगले शिद्रही बुजवले नाही म्हटलं पहिले. सुना गिना नाही दिसून राहिले बाप्पा. आहे ना घोटाच्या त्याला लय वेळपर्यंत काम पुरते, नी त्या कामातच असते. आत्ताच निदाना पोराले झोपून दिलं, लय आठवलं असते ना काहून काय माहीत. किंग करून राहिलं. काकू व्हायरल आहे म्हणते, काही नाही 2-4 दिवस ताप येतेच म्हणते, आणि म्हणून किंग करून राहिले लेकरं. मी असं ऐकलं. काय ते निसतात आजकाल व्हायरलच आहे बाप्पा. कायचा व्हायरल कायचं ताल. आमच्या वेळेस नव्हता बाप्पा व्हायरल. हो तुमच्या वेळेस होता काही नाही, तुम्ही घरच्या घरी सगळं हे करा आणि मग 2-4 दिवस झाले मग काय ठेस टास करून लेकराले द्या, निंबाचा पला द्या, हे ते. आजकाल कोण देते हो? कोणी नाही देत ना. तवा बिमारी होय तर माहित नाही पडे, आता लगेचच त्याचं हे होते. नाही बा हे बिमारी झाली, पहिले काहीच माहिती नाही पडे ना. हो जास्तीत जास्त घरचेच उपाय मोठे होते आमच्या वेळेस. लय उपाय होते. माझ्या सासूचा बापा हर एकाचा उपाय होता माझ्या सासूजवळ. आणि कधीच मला महापोराला बाहेर राहून नेलं नाही. म्या पोरायला मला जास्त दवाखान्यात न्यायला लागलो तवा. नाताला लागून तर किती दवाखान्यात नाही लागते. पण बिचारे आता पहिल्यासारखं बिचारे मान्य नाही होत. ते याचे माझ्या सासूनं सांगितलेले याचं मी माझ्या नाताला देतो ना, पण काही मान्य होत त्याला. पहिल्या तब्येत चांगल्या स्ट्रॉंग होत्या, आताच्या नाही आहे. नाही हो बाई, खाण्यापिण्याचा फरक, फवारे गिवारे याच्यानं माणूस पूर्ण दिसते असं लट्ट काही नाही. आंदोलन पूर्ण खोकाच आहे. पडलो घरात काय पाडलं येईन, भटकन आवाज आला. पडलं असं आता पडतेच नाही एखाद्या हातातलं काही भांड गिंड. आता कशी काय आली हो तू? आता कशी काय आली? काय म्हणत होती? काही नाही, आता इकडे आली होती जराशी. चला म्हटलं शांता काकूची भेट घ्या, कशा आहे काय आहे. बरं झालं तुला माहिती आठवली नाही तर मी म्हटलं इसरलीस काय तू. हो काकू मी काय विसरतो तुम्हाला. मी काय विसरतो म्हटलं कदाचित विसरू शकते बा, म्हणून म्हटलं तुला असं. बापरे तुम्ही आहे काय? बापरे लय दिवस राहिल्या हो ताई. पूर्ण वाट पाहिली हो ताई तुमची. आमची साफसफाई राहिली, दुसऱ्याच्या हाताला करून घ्या लागली. बरोबर झाली नाही म्हटलं, मनाजोगती झाली नाही आमची. आणि तुमच्या घराची साफसफाई केली, किती चांगली केली तुम्ही. म्हणजे दुसरी बहीण होती बा बरोबर. बाई मी चाली असती, पण माय हे दुखणं आलं ना मधात. दुखण्यासमोर झुकाच लागते. माहिती माणूस म्हणे जाऊ नको 4 पैशाले 10 पैसे लावणं आहे म्हणे, काही जाऊ नको म्हणे. पहिले तब्येत दुरुस्त होऊ दे म्हणे. म्हणून बाई माणसाच्या समोर आहे का, माणसाच्या पडायला का आपण. माणसाचं ऐकाच लागते. बरं लागते का तुम्हाला? लागते ना बरं. हो आता मस्त लागते बापा. 4 दिवस घरी राहिली तर मी बरं लागून राहिलो. नाही तसं कोण लागे, काही बरं नाही लागे. माझ्या बहिणीची तब्येत नाही बिचारे म्हणते भरभर. आता तिथंही जा लागते, तिचं ऑपरेशन आहे. 4 दिवस तिचे तर काढून देणेच आहे. काढून द्यास लागते ना. बहिणीचं काम आपण बहिणीने केलं तर माय होती तोपर्यंत दारवता हो. माई मागच्याच वर्षी वारली तर आता कोणी नाही आम्हाला. एकीमेकीले आम्ही बहिणीने काम पडावं, कोण पडावं. असं म्हणजे ऑपरेशन करावं लागते का? मग तुला जा लागल ना ऑपरेशन करावं लागते तर. हो मला तर जास लागते बापा. कोण आहे तिला सोबत. आणि सासू बिसू करते का? माय असती तर मायवाली मायच गेली असती. आता शेवटी मला तर जास लागल ना बहिणीचं कराले. माणूस तो काय करून अडलं नडलेलं काम बहिणीचं काढून द्या लागते. बहिणीच्या कामी नाही पडत तर मग कोणाच्या कामी पडत.
जा जा बापा जा जा. तुमच्या बहिणीला आता गरज आहे ऑपरेशनच्या वेळेस पाहिजे. धरा सराले उठू लागाले. म्हटलं कधी आहे बा ते ऑपरेशन काय आहे आता 2 दिवसानं आहे म्हणे. तर 2 दिवसानं तू येऊन जाजो म्हणे. मग आता मला जाच लागते. कोणी दडचणी मोठ्या येते तिच्याही घरी तिची पोरगी शिकायला आहे. आणि तिचा पोरगी शिकायला आहे. माझ्या पैसा नाही पुरून राहिला काही नाही. आपल्यापाशी द्यायला असतात आपण दिला असता पण आपल्यापाशी नाही ना बिचारे. आपलं असतं तंत आहे वाटीतलं जीवन असल्यासारखं. मग आता कसं करते हो मग ताई तुमची भाऊजी? काय माया कुठचे उसने पासने करा लागन नाही तर कर्ज काढा लागन बचत गटातलं. आणि तर पहिले तिचं ऑपरेशन करा लागन. पहिले जीव महत्वाचा आहे ना. पैसा काय येतच राहीन जातच राहीन. ती पाहा लागन 10,000 बचत गटातले काढून घ्या लागन. बापा आता त्या बहिणीला गरज आहे तर द्या. हो आपल्याला फक्त काढून द्या लागते. मग भरते तिची इच्छा माणूस महिन्याच्या महिन्या पाठवते पैसे.